पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुण्यातील एअरपोर्ट रोड परिसरातील फुले कारागृह येथे पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। रोटरी क्लब ऑफ पुणे आणि महाराष्ट्र पोलीस कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 11,000 वृक्षांच्या संगोपनाचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना हरित वारसा देण्याच्या उद्देशाने फुले कारागृहाच्या 1 एकर परिसरात विविध प्रजातींच्या 11,000 वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन केले जाणार आहे। या कार्यक्रमात वृक्षप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी महाराष्ट्र पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक सुहास बारके यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले। वाढते प्रदूषण, तापमान वाढ आणि नैसर्गिक संसाधनावरील ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। तर रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे यांनी वृक्ष हे जीवनाचा आधार असल्याचे सांगत प्रत्येकाने किमान 1 वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली। वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश देत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मी राजेंद्र उजागरे, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 च्या वतीनं आज इथे मुलाखत घेण्यासाठी उभा आहे। आज हा जो प्रकल्प राबवलेला आहे रोटरी क्लब आणि महाराष्ट्र पोलीस खुले विभाग, कारागृह खुले विभाग यांच्या माध्यमातून जे इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवलेला आहे, हे 11,000 झाडांचा हा यांचा मोठा प्रकल्प इथे होत आहे। ह्या अनुषंगाने आज आपल्या इथं रोटरीचे जे प्रांतपाल संतोष मराठे साहेब आहेत, ते आपल्याशी 1-2 शब्द प्रकल्पाविषयी म्हणू इच्छितो। नमस्कार, मी रोटरी डिस्ट्रिक्ट त्रिवंचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणजे प्रांतपाल रोटरी संतोष मराठे। आज पर्यावरण दिन आणि या निमित्ताने आम्ही गेले काही महिन्यांपासून एक प्रोग्रॅम या ओपन जेलच्या जागेमध्ये करायचा आम्ही आखला होता, सुरुवात पण केली आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा गाठत आम्ही 11,000 झाडं आज इथं त्याला आपण डेन्स फॉरेस्ट किंवा मियावाकी फॉरेस्ट म्हणतो, त्या धर्तीने आपण इथं झाडाची लागवड करणार आहोत। हा प्रकल्प करताना आणि आजचा मुहूर्त साधून करताना विशेष आम्हाला सगळ्यांना रोटेरियन्सना आनंद होत आहे। आणि आज फक्त आम्ही आमचा क्लब इथं करतो एवढंच नव्हे, तर आज जगभरात सगळीकडे एन्व्हायरमेंट डे हा साजरा होतो। प्रत्येकजण आपापल्या वतीने वेगवेगळे, आमच्यासुद्धा डिस्ट्रिक्टमधले जो 135 क्लब आज पर्यावरण दिन सगळीकडे साजरा करतात। ही सुरुवात असते आणि हे करत दरवर्षीच आपण करायचा असतो। प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा असतो। आज आम्ही हा जो ओपन जेलमध्ये आज आपले ADG जे आहेत सुहास बारके सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या परवानगीने आपण त्यांच्या जागेमध्ये हा मोठा करतो। माझ्या मते हे आपण जसं बोललं जातं की आपण जी आजपर्यंत झाडतोड केली आहे, सगळं केलं आहे, आपला ऑक्सिजन कमी होत चालला आहे, क्लायमेट चेंज होत चाललं आहे, हे करायसाठी आपण जबाबदार नागरिक या वतीने आपण वृक्ष लागवड करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो। हा कुठला एक दरवर्षी करण्यात येणारा, लोक म्हणतात की फॅड आहे की काय, की दरवर्षी आपलं झाड लावायचं, पण मित्रांनो, झाडं जितकी लावाल ती कमीच पडणार आहेत आणि दरवर्षी लावतच राहायला पाहिजे, नुसतं लावणं नाही तर जगवायला पण पाहिजे। आणि ह्याच आम्ही हेतूने आज ह्या जागेत करतो आहे की ज्याची देखभाल पुढे केली जाईल। आपण त्याच्यामध्ये एक NGOला इन्व्हॉल्व केलं आहे की ते पुढचे काही वर्ष या झाडांची देखभाल पण करतील। तर नक्कीच माझ्या मते आज या एअरपोर्टच्या रोडनी येणाऱ्यांना पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये एक अतिशय चांगल्या दाट जंगलातनं जायला, जंगलाच्या बाजूने जायला मिळेल आणि त्याचा आनंद घ्यायला मिळेल असं आम्हाला निश्चित वाटतं। आणि आज हा कार्यक्रम खूप छान या दिवशी आम्ही सुरू केला म्हणून धन्यवाद। या कार्यक्रमासाठी कोणी सहभागी झाले होते? आमच्या आज हा कार्यक्रम करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जो रोटरी क्लब ऑफ टिळक रोड आहे, त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे। हे सर्व काही आहे ते श्रेय त्यांचं आहे। त्यांचे आत्ताचे प्रेसिडेंट जे आहेत देवदत्त आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या मेंबर्स, तसंच आमचे एन्व्हायरमेंटचे जे डायरेक्टर आहेत, एन्व्हायरमेंट कमिटीचे डिस्ट्रिक्टचे राजेंद्र कुमार सराफ सर,
यांचाही पुढाकार, त्यांचं मार्गदर्शन त्याखाली हा केलेला आहे. आणि अर्थातच मी म्हटलं तसं की जेल ऑथॉरिटीजचं कॉपरेशन असल्याशिवाय आपण हे करू शकत नाही. आणि आम्ही बरेच गेले वर्षभर आम्ही जेल ऑथॉरिटीजवर वेगवेगळे उपक्रम करत आलेलो आहे आणि करतच राहणार आहोत. की तेवढं प्रमाण सांगतो. हा प्रकल्प करताना पैशाचे भांडवल भरपूर लागतं आणि ह्याच्यात जे सहकारी आम्हाला मिळालेलं आहे ते म्युनिशन्स जी इंडस्ट्री तुम्ही इथं बघाल, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, तर यांचा आपल्याला CSRच्या थ्रू खूप मोठं अर्थसहाय्य मिळालेलं आहे. आणि असंच त्यांनी पुढेसुद्धा हे कंटिन्यू करायचं आम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या मते त्यांचं धन्यवाद देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण शेवटी पैशानेच सगळं कामं होतात. आम्ही काम करायला तयारच असतो. आणि असे CSRचे जेव्हा कॉर्पोरेट्स पुढे येतील त्यांच्या CSR फंड्समधनं काही चांगले रोटरीबरोबर काम करायसाठी या निमित्ताने मी त्यांना अपील पण करतो की अशाच कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या कंपनी. आज मी इथं पाहिलं ओपन कारागृहाचे जे बंदिस्त आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला खूप मदत केली. इथं दिसलं की रोपं लावताना किंवा खड्डे करताना किंवा सहभागी झाले. त्याबद्दल आपण काय सांगताल? नक्कीच आहे. आज आपण हा बघितलं, हा फक्त एक समारंभ आज झाला जिथं आपण आज झाडा सुरुवात, पण याचे काही महिन्यांपूर्वीच आपण हे सुरुवात केली आहे. आणि याच्यात पूर्णपणे सहकार्य ह्या जेल ऑथॉरिटीजचं आणि सगळे जे बंदी आहेत, जे ओपन जेलमधले बंदी आहेत, यांचे कष्ट हे आज तुम्ही नंतर बघितलं तर ह्या जी आता जमीन संबंधाचा मशागत करून आम्ही ठेवलेली हे सगळे त्यांनी केलेलं आहे. आणि माझ्या मते असेच चांगले उपक्रम त्यांच्याकडे ते करत आहेत. तर मला वाटतं ह्या प्रकल्पामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांना म्हणजे शेवटी त्यांनाही त्याचा नक्कीच आनंद मिळत असेल की आपल्या हातनं एक जे कधीच प्रॉब्ली त्यांना आयुष्यात कधी करता आलं नसतं, पण एका 11,000 झाडाचं एक जंगल उभं करण्यामध्ये त्यांचा हातभार लागतो आहे, हे माझ्या मते एक त्यांना समाधान नक्कीच वाटणार असेल. निसर्ग सेवा आणि समाजसेवा करण्यामागे त्यांचा हातभार लागतो. हा नक्कीच आहे. म्हणजे आमचा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक राजेंद्र उजागरे.